आज सायलीचं लग्न होतं. सगळीकडे सनई चौघडे वाजत होते. सगळं घर फुलांनी सजवलं होतं. सायली तर एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. सायली दिसायला देखणी, गोरी पान, नाकी डोळे छान, खूपच छान दिसत होती. तिचे लांब सडक केस तिच्या सौंदर्यात भर पाडत होते. तिच्या मैत्रिणी सगळ्या तिला हसवण्याचा प्रयत्न करत होत्या. तिचा होणारा नवरा सूरज प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. सायलीचं अरेंज मॅरेज लग्न आहे. काही महिन्यापूर्वीच सूरज तिला पाहण्यासाठी आला होता. त्याने होकार कळवला. लक्ष्मी नारायण सारखा त्या दोघांचा जोडा दिसत होता. पण थोड्याच अंतरावर दिनेशराव उभे होते. खूप कौतुकाने आपल्या मुलीकडे पाहत होते. त्यांची मुलगी आज खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहता क्षणी त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. सायलीच्या चेहऱ्याकडे पाहताना त्यांना भूतकाळ आठवू लागला. सायलीचा स्वभाव सेम तिच्या आईसारखा होता. साधी सरळ. सायलीच्या आईबाबांचं खूप थाटात लग्न झालं होतं. 2 वर्षांचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा. मग त्यांच्या संसार वेलीवर फुल उमगलं. दिनेशराव आपल्या पत्नीची खूप काळजी घेत होते. सायलीच्या जन्माच्या वेळेस दिनेशरावामुळे खूप वाईट प्रसंग आला. वेळेवर डॉक्टर न आल्यामुळे सायलीच्या आईचे खूप हाल झाले आणि डिलिव्हरीच्या वेळेस सायलीला जन्म दिल्यानंतर काही मिनिटातच सायलीच्या आईने जगाचा निरोप घेतला. बाळांतपण. बाळांत या शब्दाचाच अर्थ मुळात बाळ तरी नाही तर अंत तरी असा आहे. जीवाचा आकांत म्हणजे बाळांतपण. बाळांतपण म्हणजे असतो बाईचा नवा पुनर्जन्म. दिनेशराव खूप डगमगले. त्यांच्या मनाला खोल जखम झाली. एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद तर दुसरीकडे बायको जाण्याचं दुःख. अशा वेळी पुरुषाच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. पण त्यांनी सगळं दुःख बाजूला सारून त्या निरागस बाळाकडे पाहिलं आणि जे काय आहे त्यात सुख मानायचा प्रयत्न केला. शेवटी बाळ ते जन्म झाला की आपल्या आईला शोधणारच. तिचे डोळे आपल्या आईसाठी व्याकुळ होते. त्यांनी मन भरून रडून घेतलं, खूप रडून घेतलं आणि नंतर आपल्या चिमुकलीला उचलून घेतलं. आणि त्यानंतर ते कधीच रडले नाहीत, फक्त हसले आपल्या लेकरासाठी. त्या दिवसापासून त्यांनी अजिबात डोळ्यात पाणी आणलं नाही. आणि आज मात्र लेकीच्या लग्नाच्या वेळेस डोळ्यात पाणी साचलं. त्यांचे डोळे भरून आले होते. भरल्या डोळ्याने ते आपल्या सायलीकडं, लेकीकडं पाहत होते. मुलीची नजर सुद्धा आपल्या बाबांना शोधत होती. आपल्या बाबांना पाहताच सायली सुद्धा बाबांपाशी गेली. तिला तिच्या बाबांच्या डोळ्यातील अश्रू काही तिच्यापासून लपून राहिले नाहीत. तिला पण बापाला पाहताच रडणं आवरणंसं झालं. प्रत्येकाचा भूतकाळ असतो. तिला सुद्धा आपला भूतकाळ आठवू लागला. माझे बाबाच माझे जग होते. आईची आठवण सायलीला कधीच आली नाही. सायलीला जसं कळायला लागलं तसं सायलीला समजले की फक्त माझ्यासाठीच बाबांनी दुसरं लग्न केलं नाही. माझ्यासाठीच बाबाच माझी आई आणि बाबा होते. खूप काळजी घेत होते बाबा माझी. नोकरी करता करता माझ्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. घरातील प्रत्येक गरजा बाबा पूर्ण करत होते. जेव्हा माणूस धडपडतो किंवा दुःखी होतो तेव्हा तो आई ग म्हणतो. पण मोठे संकट आले की तोंडातून आपोआप बापरे हा शब्द बाहेर पडतो. मी कधी आजारी पडले तर रात्र बाबा उषा पायथ्याशी जागे राहायचे. शाळेपर्यंत सोडायला यायचे. एकटीला सोडून माघारी येताना 4-5 वेळा वळून मागे पाहायचे. सायलीला सुद्धा आपल्या वडिलांचा खूप जिव्हाळा होता. ती सुद्धा आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत होती. आपलं लग्न झाल्यावर बाबाची काळजी कोण घेणार हा विचार सायलीला नेहमी सतवायचा. मग ती बाबाला म्हणायची की बाबा माझं लग्न झाले की मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, नाहीतर मी लग्नच करणार नाही. या गोष्टीवर बाबा हसायचे आणि म्हणायचे बाळा एक ना एक दिवस तर मुलीला सासरी जावेच लागते. नाही गेलं तर समाज आपल्याला जगू देणार नाही.
2 महिन्यापूर्वी सायली आणि तिचे बाबा झोपले होते. पहाटे पहाटे अचानक बाबा मोठ्याने ओरडले. बाबांना चक्कर आली होती. आसपासच्या शेजाऱ्यांना बोलवून मी बाबांना दवाखान्यात नेले. दवाखान्यात कळाले की बाबांना हार्ट अटॅक येऊन गेला होता. 5-6 दिवस बाबा दवाखान्यात ॲडमिट होते. सायलीचं आता शिक्षण पण पूर्ण झालं होतं. सायलीच्या वडिलांना राहून वाटत होते की आता मी खूप दिवस जगू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपल्या मुलीला तिच्या सासरी लावण्याचा प्रयत्न केला. काही पण करून त्यांना त्यांच्या डोळ्यांनी आपल्या मुलीचे लग्न पाहायचे होते. जर आज उद्या मला जर काय झालं तर माझ्या मुलीकडे कोण पाहणार, तिचे लग्न कोण करणार, हे असंख्य प्रश्न त्यांना सतावत होते. मग पाहुणे मंडळामध्ये सांगून इकडे तिकडे सांगून सायलीला पाहुणे येऊ लागले. अशातच सूरजचं स्थळ सायलीसाठी आले. सूरजचं स्वतःचं कपड्याचे दुकान होते. त्यामुळे घरदार, आई वडील सगळे व्यवस्थित बघून वडिलांनी होकार दिला. सायली आपल्या बाबांना म्हणायची की बाबा, तुम्ही माझ्या लग्नाची एवढी घाई का करत आहात? मला आत्ताच लग्न नाही करायचं. बाबा म्हणायचे की बाळा, माझं मला कर्तव्य पार पाडू दे. माझ्यासाठी लग्नाला तयार हो. कशी तरी सायली आपल्या मनावर दगड ठेवून लग्नाला तयार झाली. तिचं मन आपल्या बाबांना सोडून जाण्यासाठी तयार होत नव्हतं. मंगलाष्टके सुरू झाले. लग्न झालं. आता वेळ कन्यादानाची होती. कन्यादानासाठी सायलीचे वडील पुढे आले. भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने दिनेशरावांनी आपल्या लेकीचं सायलीचं कन्यादान केलं. पाठवणी करताना दिनेशराव आणि सायली खूप रडले. सायलीचे तर बाबांना सोडून सासरी जाण्यासाठी पायच निघत नव्हते. पण ही जगाची रीत आहे, ही पाळलीच पाहिजे. लेक गेली, पाहुणे गेले. आता दिनेशराव एका जागी शांत बसले होते. बघता बघता सायलीच्या लग्नाला 1 महिना झाला. सायली पहिल्यांदाच आपल्या माहेरी येणार होती. त्यामुळे सायली खूप उत्साहात माहेरी आली. आपल्या लेकीला पाहून बाबांना सुद्धा खूप आनंद झाला. लेक आल्याबरोबर त्यांनी तिच्यावरनं भाकर तुकडा ओवाळून टाकला. बाबांनी खूप छान पद्धतीने सायलीचं माहेरपण केलं आणि 2 दिवस माहेरी राहून सायली आपल्या सासरी गेली. 2-3 महिन्यानंतर तिच्या बाबांची तब्येत खूपच खराब होऊ लागली. परंतु तिच्या बाबांनी सायलीला सांगितलं नाही. पण बाबांना कळाले होते की आता ते काय जास्त दिवस टिकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या लेकीसाठी एक पत्र लिहिलं. 4-5 दिवसांनी सायलीच्या वडिलांचं निधन झालं. ती आणि सूरज लगेच निघाले. लोक जमली होती. सायली आपल्या बाबांकडे पाहून मोठमोठ्याने हंबरडा फोडत होते. सायलीचे वडील निर्जीव अवस्थेत पडून होते. अंत्यविधी पार पडला. सायलीच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. सायलीची नजर टीव्हीपाशी गेली. टीव्हीपाशी सायलीला चिठ्ठी दिसली. सायलीने चिठ्ठी उघडली. त्यामध्ये लिहिलं होतं की बाळा, तू ही चिठ्ठी वाचत आहे म्हणजे मी ह्या जगात आता नसेल. आता तू रडू नकोस. तू रडताना मला पाहवत नाही. तू रडल्यावर माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण या जगात मुलीचा बाप होणे खूप भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे मी तुझं नाव सायली ठेवलं आहे. आणि मी आई आणि बाबा दोन्ही पण जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत. तू खूप समजदार होतेस बाळा. तू कोणत्याच गोष्टीची तू हट्ट केला नाही. मला आई का नाही, माझी आई कुठे आहे, तू कधीच मला प्रश्न केला नाही. तरी पण काही कमी माझ्याकडून झाली असेल तर मला माफ कर. हे घर आणि आपली 10 एकर जमीन मी तुझ्या नावावर केली आहे. कपाटात त्याची कागदपत्र आहेत. मला जे पाहिजे होतं ते मला आता मिळालं. मला कन्यादानासारखं पुण्य करायला भेटलं. यातच सर्व काही आलं. आणि आता रडू नको. आनंदाने आयुष्य जग. सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. सुखी राहा पुरी, सुखी राहा पुरी. चिठ्ठी वाचल्यावर तर सायलीला
खूप रडायला आलं. तिला बाबाला घट्ट मिठी मारू वाटत होती, परंतु आता ते शक्य नव्हतं. बाबांनी सांगितलं होतं की रडायचं नाही, रडली तर माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही. त्यामुळे सायलीने स्वतःला सावरलं आणि बाबाच्या फोटोकडे बघत म्हणाली की बाबा, तुम्ही आई आणि बाबा दोन्ही पण जबाबदाऱ्या खूप छान पद्धतीने पार पाडल्या. तुमच्याकडून कोणतीच चूक झाली नाही, त्यामुळे माफी मागण्याची काहीच गरज नाही. बाबा, तुम्ही सांगितलेलं मी कायम लक्षात ठेवीन. सगळ्यांना सुखी आनंदी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. पण बाबा, माझ्यासाठी हे खूप अवघड आहे. तुमच्याशिवाय जगणं मला असह्य होईल. तुमची पावला पावलावर मला तुमची आठवण येईल. पण तुम्ही म्हणताय म्हणून मी रडणार नाही आणि सुखाने संसार करेन. आणि हो बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका माझं. तुम्ही आनंदाने जावा. बाबा हा शहाळासारखा असतो. बाहेरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ आणि मधुर पाण्याचा झरा असतो. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पवित्र तिचा बाबा असतो. संस्कार देणारी ही आई असली तरी ते संस्कार जपणारा तिचा बाबा असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा हा बाबाच असतो. बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो. लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबाच असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. पिकनिकसाठी पण पैसे बाबाच देतो. खरेदी करताना आईने कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा सुद्धा बाबाच असतो. आईने काही काम सांगितले तर तिला दटावणारा सुद्धा बाबाच असतो. लेकीचे पहिले बोबडे बोल, तिने टाकलेले पहिले पाऊल, तिचे लाडीक वागणे, तिची घरभर पैंजनाची छुमछुम, हे सगळं पाहून सुखावतो तो बाबाच असतो. आणि लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळणारा आणि प्रसंगी राग भरणारा पण हा बाबाच असतो. पण त्यात त्याची लेकीसाठी तळमळ असते, तिच्यासाठीची काळजी असते. लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणाराही बाबाच असतो. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचे धन हे कटू सत्य पचवणाराही बाबाच. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळे, तिला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्यांचे हृदय काय तुटत असेल त्याची कल्पनाही करता येणार नाही. हृदय तुटल्याची ती वेदना कोणीच नाही समजू शकणार. आपल्या लेकीला माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाताना पाहताना ढसाढसा रडणाराही बाबाच असतो. आपल्या लेकीचा हात परक्याच्या हाती देताना आतून तुटणारा हा बाबाच असतो. दिल्या घरी सुखी राहा म्हणताना मनातून खचलेलाही बाबाच असतो. असा बाबा त्याच्या लेकीचे सर्वस्व असतो आणि फक्त लेकच तिच्या बाबाचे मन ओळखू शकते. लेकीचा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तिच्या बाबावर असतो. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.